अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येते। शासन निर्णय जाहीर करण्यात आलाय। नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही। महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर या सगळ्या जिल्ह्यांना या निर्णयामुळे मोठी मदत होणार आहे। एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या 5% खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे। यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती। आता पूर, अतिवृष्टी, गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येईल। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे? नक्कीच खरं तर जिल्ह्यासाठी एक निधी असतो आणि या निधीतले 5% निधी आहे तो आता पूरग्रस्त, अतिवृष्टी ज्या पद्धतीने कुठलंही नुकसान होईल या नुकसानासाठी वापरण्यासाठी हा राखीव निधी आहे तो ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा जी आर झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे। कालच्या सगळ्या परिस्थिती पाहिलं अनेक शेतकऱ्यांचा संबंध आहे की शासनाकडून मदत येणे अपेक्षित आहे, पण जे नुकसान आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तशा स्वरूपामध्ये केली जाईल आता तो निर्णय शासन तर घेईल अतिरिक्त मदतीचा, परंतु प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये जी मदत करणं शेतकऱ्यांना शक्य आहे ते करायचा प्रयत्न प्रशासन करते, शासनही करते। पण नुकसान प्रचंड मोठं आहे। घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, नदीकाठचा परिसर सगळा उद्ध्वस्त झालाय, पिकांचं नुकसान झाले, त्यासोबत जमिनी वाहून गेलेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी संकटात आहे का तर नक्की आहे, पण त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे। मुख्यमंत्री महोदयांनी तसं आश्वस्त केलेलं आहे सगळ्यांना। मुख्यमंत्री एकीकडे पंतप्रधानांची सुद्धा भेट घेतलेली आहे। संजय राऊत आरोप करतायत की मदतीसाठी गेल्यावरती ते प्रस्ताव मागतायत मदत करण्याऐवजी। आता संजय राऊतांनी काय बोलावं असं काही नाही आहे। आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी 3 तासात 5 जिल्ह्याचा दौरा केलेला आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्यात भेट दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।